हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मागच्या लेक्चरला आपण थेरी ऑफ मशीनमध्ये पहिल्या लेक्चरला आपण इंट्रोडक्शन टू थेरी ऑफ मशीन त्याचा पार्ट बघितला. त्यामध्ये थेरी ऑफ मशीन म्हणजे काय, त्याच्या ब्रांचेस कोणत्या, हे सगळं आपण बेसिक ज्या कन्सेप्ट होत्या थेरी ऑफ मशीनच्या म्हणजे इंट्रोडक्टरी पार्ट तो आपण पाहिला. दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थेरी ऑफ मशीनच्या पहिल्या बेसिक जे सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट आहे थेरी ऑफ मशीनचं, त्याला आपण कायनेमॅटिक लिंक असं म्हणतो किंवा कायनेमॅटिक इलेमेंट, ते आपण पाहिलं. कायनेमॅटिक इलेमेंट, त्याची डेफिनेशन, त्याचे 3 टाईप, त्यानंतर 2 टाईप पाडले आपण, ते सर्व बघितलं. तिसऱ्या टर्मच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं व्हॉट इज मीन बाय constrained motion, and there are 3 types of constrained motion. One is completely constrained motion, second is incompletely constrained motion, and third is successfully constrained motion. Now in this video lecture I am going to discuss about the next म्हणजे कायनेमॅटिक लिंकच्या पुढची गोष्ट. लिंक सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट मशीनचा. त्यानंतर काय येतं, 2 लिंक कनेक्ट केल्यानंतर पेअर. मग त्या पेअर विषयी आपण या लेक्चरला बघणार आहे. तर मी पॉइंटला सुरुवात करतो, कायनेमॅटिक पेअर. सो व्हॉट इज कायनेमॅटिक पेअर? कायनेमॅटिक पेअर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कायनेमॅटिक पेअर म्हणजे काय, पहिल्यांदा जॉईंट म्हणजे काय बघणार आहे, त्यानंतर जॉईंटचे टाईप आहेत, जॉईंटचे टाईप बघणार, आणि त्यानंतर कायनेमॅटिक पेअरची डेफिनेशन, आणि नंतर कायनेमॅटिक पेअरचं क्लासिफिकेशन, कायनेमॅटिक पेअरचे कोणते कोणते टाईप पडतात ते आपण या लेक्चरमध्ये बघणार. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जॉईंट म्हणजे काय बघूया. जॉईंट, व्हॉट इज मीन बाय जॉईंट? सो व्हॉट इज जॉईंट? आपण कशाला जॉईंट म्हणू शकतो, जॉईंट कशाला म्हणू शकतो आपण? सपोज ही एक लिंक आहे, ही एक लिंक आहे, दिस इज नथिंग बट जॉईंट. म्हणजे जॉईंट म्हणजे काय, कनेक्शन बिटवीन 2 लिंक्स. जॉईंट इज नथिंग बट कनेक्शन बिटवीन 2 लिंक्स हॅव्हिंग रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम is nothing but joint. Connection between 2 links having relative motion between them is nothing but joint. So what is joint? Connection between 2 links having relative motion between them. Having relative motion between them. Joint is nothing but the connection between 2 links having relative motion between them. म्हणजे आता सपोज ही एक लिंक आहे, ही एक लिंक आहे, याला मी लिंक 1 असं म्हणतो. दिस इज लिंक 1, and if this is link 2, this is link 2, and if I connect these 2 links like this, this is link 1 and this is link 2. मी या 2 लिंक काय केल्या, कनेक्ट केल्या, तर हा काय तयार झाला, पेअर. सॉरी, दिस इज अ जॉईंट. दिस इज अ जॉईंट ऑर पेअर. यालाच काय, जॉईंटलाच काय म्हणू शकतो आपण, पेअर, दोघांचा पेअर. सो पेअर. सो कनेक्शन बिटवीन 2 लिंक्स हॅव्हिंग रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम. कंडिशन काय इथं, रिलेटिव्ह मोशन पाहिजे. म्हणजे आता हा असा रोटेट होऊ शकतो, खालीवर होऊ शकतो. इथं मध्ये जर पिन टाकली तर हा खालीवर होऊ शकतो, हा पेअर. म्हणजे इथं काय रिलेटिव्ह मोशन आहे दोन्ही लिंकमध्ये, तर ती आपली कंडिशन आहे. किंवा हा सरफेस, ही लिंक
1 आहे सपोज, हा सरफेस म्हणजे काय, लिंक 1, आणि त्याच्यावर मी हा ब्लॉक ठेवला, त्याच्यावर हा जर ब्लॉक रेसिप्रोकेट होत असेल, हा ब्लॉक जर रेसिप्रोकेट होत असेल तर ही लिंक 1 आणि ही लिंक 2, आणि कंडिशन काय, रिलेटिव्ह मोशन पाहिजे. मग हा बॉल जर मी रेसिप्रोकेट केला या सरफेसवर तर तो सुद्धा काय झाला, जॉईंट, तो सुद्धा जॉईंट झाला किंवा पेअर. पण काय पाहिजे, रिलेटिव्ह मोशन पाहिजे. ओके, सो दिस इज अ जॉईंट. नाउ देर आर 3 टाइप्स ऑफ जॉईंट. सो लेट अस सी द टाइप्स ऑफ जॉईंट. There are 3 types of joints. Types of joint. So the first type is binary joint. The very first type is binary joint. पहिला टाइप कोणता आहे, बायनरी जॉईंट. बायनरी जॉईंट म्हणजे काय असेल, बाय म्हणजे बायनरी, बाय म्हणजे 2. 2 लिंक जर जोडल्या असतील, दोन लिंकचं कनेक्शन असेल किंवा 2 लिंकचा जो जॉईंट असेल त्याला बायनरी जॉईंट म्हणायचं, सिंपल. तर 2 लिंक आहेत, त्या जर जोडल्या तर द जॉईंट इज नोन ॲज बायनरी जॉईंट. दिस इज लिंक 1, दिस इज लिंक 2. किंवा ते एक्झाम्पल, सरफेस आणि त्याच्यावर जर ब्लॉक रेसिप्रोकेट केला, ते सुद्धा एक्झाम्पल कशाचं होऊ शकतं, बायनरी जॉईंट. तर बायनरी जॉईंट डेफिनेशन काय लिहू शकता तुम्ही, द जॉईंट ऑफ किंवा कनेक्शन बिटवीन जॉईंट ऑफ 2 लिंक्स. Joint of 2 links is called as binary joint, and draw this diagrams. Then the second type of joint is ternary joint. Second type is ternary joint. Second type is ternary joint. So what is ternary joint? Ternary means joint of 3 links, 3 different links. Joint of 3 different links is called as ternary joint. So let us see if this is link 1, if this is link 2, this is link 1, this is link 2, and if this is link 3, this is link 3. 3 लिंक एकाच नोडला जोडलेत, 2 लिंक एकाच नोडला जोडले असतील, बायनरी जॉईंट. इथं 3 लिंक मी एकाच नोडला जोडलेत म्हणून त्याचं नाव टर्नरी जॉईंट. ओके, सो द कनेक्शन बिटवीन 3 लिंक्स आर जॉईंट ऑफ 3 लिंक्स इज कॉल्ड एज टर्नरी जॉईंट. आता आपल्याला माहित आहे टर्नरी लिंक आपण पाहिलेली, टर्नरी लिंक कशी होती, एक अशी प्लेट मी काढलेली, एक अशी प्लेट आणि त्याला 3 नोड मी दाखवलेले आणि हॅचिंग केलेले. हॅचिंगचं मिनिंग काय आहे, ही सगळी मिळून एक लिंक आहे. ही कोणती लिंक आहे, टर्नरी लिंक. मग या टर्नरी लिंकला 3 नोड्स आहेत, आपल्याला माहित आहे 3 नोड्स असतात. मग या 3 नोड्सला मी इथं एक लिंक जोडू शकतो, इथं एक लिंक जोडू शकतो आणि इथं एक लिंक जोडू शकतो. यस ऑर नो? या टर्नरी लिंकला मी 3 लिंक जोडू शकतो. ओके, देन ही कोणत्या टाईपचा, हा कोणत्या टाईपचा जॉईंट झाला, मग विच टाईप ऑफ जॉईंट इज दिस? तुम्ही विचार करा आणि कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर तुम्ही देऊ शकता की हा कोणत्या टाईपचा जॉईंट आहे. ओके, तुमच्यावर मी सोडतो. नेक्स्ट टाईप ऑफ जॉईंट. सो द नेक्स्ट टाईप ऑफ जॉईंट इज क्वाटर्नरी जॉईंट. द नेक्स्ट टाईप ऑफ जॉईंट इज क्वाटर्नरी जॉईंट. थर्ड टाईप.
क्वार्टर्नरी जॉईंट. क्वार्टर्नरी जॉईंट. ओके. क्वार्टर्नरी जॉईंट म्हणजे काय असणार? क्वार्टर्नरी लिंक म्हणजे काय होतं? 4 नोड्स होते. तसं क्वार्टर्नरी जॉईंट म्हणजे काय असणार? 4 लिंक एका ठिकाणी जोडलेले असतात. हा एकच नोड आहे, त्याला 4 लिंक जर जोडले असतील, these are the 4 links. Suppose this is link 1, this is link 2, this is link 3, and if this is link 4. ओके. या 4 लिंक एकाच नोडला जोडलेत म्हणून हा क्वार्टर्नरी जॉईंट. असे 3 टाईपचे जॉईंट आहे. आता कोणताही पेअर घेतला, कोणताही पेअर तुम्ही घ्या, पेअरच्या मध्ये आपण काय म्हणले, काय पाहिजे? रिलेटिव्ह मोशन पाहिजे. पेअर, कोणताही पेअर तयार होत असताना 2 लिंकच्या मध्ये रिलेटिव्ह मोशन पाहिजे. मग रिलेटिव्ह मोशन कोणत्या टाईपची असू शकते? इथं तुम्ही पाहताय या लिंक अशा होणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये इथं कोणत्या टाईपची मोशन असणार आहे? रोलिंग टाईपची मोशन, म्हणजे रोटेट होते एकामेकाच्या भोवती. सपोज अशा लिंक जोडल्यात, तर इथं मी मध्ये पिन टाकली तर असं रोटेट होते. म्हणजे कोणत्या टाईपचा तिथं मोशन असणार आहे? रोलिंग मोशन. तर बघा, रोलिंग मोशन ही एक टाईपची मोशन होऊ शकते जॉईंट तयार व्हायचा असेल तर. किंवा इथं तुम्ही पाहिलं, हा एक सरफेस आहे, त्याच्यावर हा ब्लॉक ठेवलाय, हा काय होतोय? स्लाइड. म्हणजे 2 लिंकच्या मध्ये स्लाइडिंग मोशन एक असू शकते. स्लाइडिंग मोशन असू शकते. किंवा टर्निंग मोशन एक असू शकते. टर्निंग मोशन, इथं टर्निंग मोशन होते, टर्निंग मोशन. आणि रोलिंग मोशन म्हणजे काय? रोलिंग मोशन तर बॉल बेरिंग तुम्हाला माहित असेल. बॉल बेरिंग रोल होते, बरोबर. म्हणजे एका पॉइंटला फक्त ते टच झालेलं असतं. बाहेरचा जो सरफेस आहे त्याला किती? फक्त पॉइंटला टच झालेलं असतं. किंवा आपल्या व्हेकलचं जे चाक आहे ते रोडवरून ज्यावेळी पळत असते त्यावेळी ती मोशन आहे ती रोलिंग मोशन. म्हणजे कॉन्टॅक्ट होत पुढं जाते, ती रोलिंग मोशन. आणि टर्निंग म्हणजे तिथल्या तिथं जागेवर फिरणार, टर्निंग मोशन. या टाईपच्या मोशन, कोणताही पेअर तयार होत असताना या टाईपच्या मोशन होऊ शकतात. एक तर रोलिंग होणार, म्हणजे फिरत पुढं जाणार. किंवा टर्निंग होणार, एकामेकाभोवती टर्न. किंवा स्लाइडिंग होणार, एका सरफेसवर दुसरी लिंक स्लाइड होणार. ओके. These 3 types of motions are there. Now let us see what is kinematic pair. जॉईंट म्हणजे आपण काय बघितलं? जॉईंट इज नथिंग बट कनेक्शन बिटवीन 2 links having relative motion between them. Condition is relative motion, but here kinematic pair is there. What is kinematic pair? आधीच्या पॉइंटमध्ये एक सांगायचं राहिलं, बायनरी जॉईंट असा होता बघा. हा बायनरी जॉईंट, हा क्वार्टर्नरी जॉईंट, आणि हा होता हा टर्नरी आणि हा क्वार्टर्नरी जॉईंट. बायनरी, टर्नरी आणि क्वार्टर्नरी जॉईंट. तर हा एक बायनरी जॉईंट असा मानला जातो. एक बायनरी जॉईंट म्हणजे 2 लिंक जोडल्या, एक बायनरी जॉईंट. आता इथं हा एक टर्नरी जॉईंट आहे. एक टर्नरी जॉईंट बरोबर किती बायनरी जॉईंट होतील? तर या 2 लिंक जर पकडल्या, लिंक 1 आणि 2, तर हा एक जॉईंट झाला. आणि लिंक 1 and 3 हा पकडला तर 2 बायनरी जॉईंट होतील. ओके. तर एक टर्नरी जॉईंट बरोबर 2 बायनरी जॉईंट असतात. आणि एक क्वार्टर्नरी जॉईंट बरोबर 3 बायनरी जॉईंट असं पकडतात. एक क्वार्टर्नरी जॉईंट बरोबर 3 बायनरी जॉईंट असं पकडलं जातं. हे पहिल्या पॉईंटमध्ये लक्षात ठेवा. आता नेक्स्ट आपण कायनेमॅटिक पेअर
म्हणजे काय ते बघूया. व्हॉट इज कायनेमॅटिक पेअर. सी व्हॉट इज कायनेमॅटिक पेअर. सो कायनेमॅटिक पेअर is defined as a joint of two links having relative motion between them. A joint of two links having relative motion between them, and the motion is, very important condition is there, and the motion is completely or successfully constrained. What is kinematic pair? Kinematic pair is the joint between two links having relative motion between them, and the motion is completely or successfully constrained. ओके, आधी मी डेफिनेशन लिहितो, त्यानंतर पुढचा विचार करू आपण. सो डेफिनेशन. व्हॉट इज कायनेमॅटिक पेअर? द joint between two links or elements, two links having relative motion between them, and that motion is completely or successfully constrained. तर आपल्याला या डेफिनेशन मध्ये हे दोन वर्ड येणार होते, कम्प्लिटली और सक्सेसफुली कन्स्ट्रेंड. त्यासाठी आपण कन्स्ट्रेंड मोशन या आधीच्या लेक्चरमध्ये त्यासाठी आपण तो पॉइंट पाहिला. व्हॉट इज कन्स्ट्रेंड मोशन, व्हॉट इज कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन, what is incompletely constrained motion, and what is successfully constrained motion. हे फक्त यासाठी आपण पाहिले. कारण कायनेमॅटिक पेअरची कंडिशन काय, तर मोशन दोन लिंकचं कनेक्शनच आहे ते कायनेमॅटिक पेअर. त्यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन पाहिजेच, पण ती कशी पाहिजे? कम्प्लिटली और सक्सेसफुली कन्स्ट्रेंड. नाउ व्हॉट इज कम्प्लिटली और सक्सेसफुली कन्स्ट्रेंड मोशन? तर आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलंय. इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन completely constrained motion म्हणजे काय? The motion in one direction only, or the motion in predetermined direction irrespective of direction of force applied. That is called as completely constrained motion. And what is successfully constrained motion? Successfully constrained motion means the motion is possible in more than one direction, but is made to have in only one direction by means of some external force or external means. म्हणजे completely and successfully constrained motion ह्या कशा आहेत? एकाच डिरेक्शन मध्ये होणार मोशन. मग कम्प्लिटली असेल ती आपोआप होईल, आणि सक्सेसफुली काहीतरी फोर्स अप्लाय करून एका डिरेक्शन मध्ये मोशन आणलेली असेल. म्हणजे कायनेमॅटिक पेअर मध्ये कायनेमॅटिक पेअर मधल्या प्रत्येक लिंकची मोशन ही कशी पाहिजे? प्री डिटरमाइंड पाथ मध्ये पाहिजे. म्हणजे कम्प्लिटली कन्स्ट्रेन तरी पाहिजे किंवा सक्सेसफुली कन्स्ट्रेन तरी पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल आपण इंजिन मधलं स्लायडर क्रँक मेकॅनिझम घेऊ. इंजिनचं जे मेकॅनिझम, पिस्टन सिलेंडर मेकॅनिझम मी प्रत्येक वेळेस तुमच्या समोर ड्रॉ करतोय. त्याला तुम्ही काय काय म्हणू शकता? एक तर पिस्टन सिलेंडर मेकॅनिझम असं म्हणू शकता, किंवा स्लायडर क्रँक मेकॅनिझम असं त्याचं मेन नाव आहे. सिंगल स्लायडर क्रँक मेकॅनिझम, याला सिंगल स्लायडर क्रँक मेकॅनिझम किंवा फक्त स्लायडर क्रँक मेकॅनिझम म्हणाल तरी चालेल, किंवा पिस्टन सिलेंडर मेकॅनिझम तुम्ही जरी म्हणाला तरी चालेल. याला काय म्हणायचं? पिस्टन सिलेंडर मेकॅनिझम किंवा स्लायडर क्रँक मेकॅनिझम किंवा सिंगल स्लायडर क्रँक मेकॅनिझम. आपल्याला माहिती आहे ज्या लिंक फिक्स असतील त्याला आपण 1 असं नाव देतो. 1 ज्या लिंक फिक्स आहेत त्याला आपण 1 म्हणतो.
आता इकडून नंबरिंगला सुरुवात करू. हा काय आहे? क्रँक. क्रँक रोटेट होतो. त्याचं रोटेशन मी दाखवले, सर्कल काढलेलं आहे त्यासाठी. क्रँक रोटेट होतो. लिंक 2 असं म्हणूया. कनेक्टिंग रॉड ऑसिलेट होतो. म्हणजे आता हा पॉईंट तुम्ही पकडला आणि रोटेशन होते, तर हा पॉईंट काय येणार? खाली खाली येणार. हा इथं येईल, त्यावेळेस हा पिस्टन पुढे गेलेला असणार. हे जसं खाली खाली येईल तसं हे पुढं पुढं सरकणार, म्हणजे पिस्टन पुढं जाणार. हे इथून माघारी यायला सुरुवात होईल, त्यावेळेस पिस्टन अलीकडे येणार. ओके, हे सिंपल कन्सेप्ट आहे स्लायडर क्रँक मेकॅनिझमची. तर ही लिंक 2 याला म्हणायचं कनेक्टिंग रॉड. कनेक्टिंग रॉड. अँड दिस इज क्रँक. दिस इज क्रँक. देन दिस इज लिंक 3. पिस्टन ही काय? लिंक 3. याला काय म्हणायचं? पिस्टन किंवा स्लायडर. पिस्टन और स्लायडर म्हणून सिलेंडर पिस्टन. आता हे जे आहे हे फिक्स लिंक, याला सिलेंडर म्हणायचं. सिलेंडर. आणि हा जो फिक्स्ड पॉइंट आहे तो फ्रेमवर आहे. फ्रेमवर आहे. ओके, तर याच्यावरून नाव काय पडले? पिस्टन सिलेंडर मेकॅनिझम किंवा स्लायडर क्रँक मेकॅनिझम. ओके, आता यामध्ये बघा कायनेमॅटिक पेअर आपल्याला बघायचं आहे. तर यातली प्रत्येक लिंक ही काय आहे? कायनेमॅटिक लिंक आहे, कारण प्रत्येक लिंकला रिलेटिव्ह मोशन आहे. आता बघा, लिंक 1 तुम्ही घेतली, फिक्स लिंक आहे, पण त्याच्या रिलेशनमध्ये ज्या लिंक आहेत त्या मुव्हिंग आहेत, मोशन आहे, म्हणजे रिलेटिव्ह मोशन आहे. लिंक 2 रोटेट होते, रिलेटिव्ह मोशन आहे, म्हणजे ती कायनेमॅटिक लिंक आहे. लिंक 2 सॉरी दिस इज 3 लिंक 3 अँड दिस इज 4th लिंक. सो लिंक 3 इज अ कनेक्टिंग रॉड. ऑसिलेट होते, कायनेमॅटिक लिंक. देन लिंक 4 पिस्टन रेसिप्रोकेटिंग किंवा स्लाइड होतोय, म्हणून कायनेमॅटिक लिंक आहे. ओके, आता कायनेमॅटिक पेअर. पेअर म्हणजे काय? जॉईंट बिटवीन 2 लिंक्स हॅव्हिंग रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम and the motion is completely or successfully constrained. Now see, between link and 2, here is connection. Here is the connection between link 1 and 2. This is kinematic pair 1. याला मी P1 असं नाव देतो. हा पेअर 1 झाला, कायनेमॅटिक पेअर 1. आता याच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन आहे आणि मोशन फक्त कसे आहे? फक्त रोटेशन. completely constrained. फक्त रोटेशन. completely constrained motion. Okay. Then the joint between link 2 and link 3. This is pair 2. This is pair 2. आता याच्यामध्ये बघा फक्त टर्निंग होणार आहे. म्हणजे हे खाली येताना हे असं फिरणार, हे असं फिरणार, परत वर गेलं हे असं होणार, खाली आलं हे असं होणार. ओके, म्हणजे फक्त टर्निंग, दोघांच्या मध्ये फक्त टर्निंग आहे, म्हणजेच कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन आहे, म्हणून कायनेमॅटिक पेअर P2. आता इथं बघा लिंक 3 कनेक्टिंग रॉड आणि लिंक 4 पिस्टन, याच्यामध्ये हा पेअर आहे, याला P4 असं नाव दिलं. P4. याच्यामध्ये पण काय, हा पिस्टन आहे, हा माघारी येत असेल त्यावेळेस हे टर्निंग असं, हा पुढं जात असेल टर्निंग. ओके, टर्निंग मोशन असणार आहे इथं. ओके, टर्निंग पेअर. हा पेअर 3. पेअर 3. आता पुढं लिंक 1 अँड लिंक 4, म्हणजे हा सिलेंडर आणि त्याच्यामध्ये स्लायडर किंवा पिस्टन. ह्यांचं काय होईल? हा सिलेंडर, तर पिस्टन काय होतोय? स्लाइड होतोय. स्लाइड म्हणजे दोघांच्या मध्ये रिलेटिव्ह मोशन आहे, आणि पिस्टनची मोशन फक्त काय? स्लाइडिंग. तो रोटेट होत नाही, तो बाकी काय करत नाही, फक्त स्लाइड, मागे पुढे. म्हणजे कसली मोशन आहे? कम्प्लिटली कन्स्ट्रेंड मोशन, म्हणून त्याला कायनेमॅटिक पेअर असं मी म्हणू शकतो. मग या दोघांच्या मधला लिंक 4 आणि लिंक 1च्या मधला जो पेअर आहे तो पेअर 4. मग असे या स्लायडर क्रँक मेकॅनिझमला हे कोणतं मेकॅनिझम आहे?
स्लाइडर क्रँक मेकॅनिझम. स्लाइडर क्रँक मेकॅनिझम. मग या मेकॅनिझम मध्ये लिंक आहेत 4, 4 लिंक्स. 4 लिंक्स आहेत आणि पेअर किती आहेत? 1 2 3 4. पेअर पण 4 आहेत. ते कोणते कोणते आहेत? तर इथं आहे टर्निंग पेअर, इथं सुद्धा आहे टर्निंग पेअर, इथं सुद्धा टर्निंग पेअर आणि इथं कोणतं आहे? स्लाइडिंग पेअर. असे 4 पेअर आहेत. हे तुम्हाला प्रत्येक मेकॅनिझमचं ओळखता यायला पाहिजे की प्रत्येक आपल्याला जर एखादं मेकॅनिझम दाखवलं तर त्यामध्ये लिंक किती आहेत त्या ओळखता यायला पाहिजेत. लिंक कोणत्या कोणत्या, पेअर कुठं आहेत ते ओळखता यायला पाहिजेत. कायनेमॅटिक पेअर, कायनेमॅटिक लिंक कोणत्या त्या ओळखता यायला पाहिजे. कायनेमॅटिक पेअर ओळखता यायला पाहिजेत आणि कोणत्या टाईपचा पेअर आहे, टर्निंग आहे, रोलिंग आहे का स्लाइडिंग पेअर आहे ते ओळखता यायला पाहिजे. ओके, तर यातून आपल्याला एवढं शिकायचं होतं. ओके, तर हे आहे कायनेमॅटिक पेअर. आता कायनेमॅटिक पेअरचं क्लासिफिकेशन आपल्याला पाहिजे. सो क्लासिफिकेशन ऑफ कायनेमॅटिक पेअर. सी, क्लासिफिकेशन ऑफ कायनेमॅटिक पेअर. 3 पद्धतीनं आपण कायनेमॅटिक पेअरचं क्लासिफिकेशन करू शकतो, 3 पद्धतीने. तर त्यातली पहिली मेथड आहे ए अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ रिलेटिव्ह मोशन. अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ रिलेटिव्ह मोशन. According to the nature of relative motion, there are 5 types of kinematic pairs. According to the nature of relative motion, there are 5 types of kinematic pairs. Let us see first type. First type, sliding pair. Sliding pair is the first type. Now, नावावरून आपल्याला कळते स्लाइडिंग पेअर म्हणजे काय असेल. हे नावावरून आपल्याला कळते काय असेल स्लाइडिंग पेअर. जर एका लिंकवर दुसरी लिंक स्लाइड होत असेल किंवा एका लिंकच्या रिलेटिव्ह दुसरी लिंक जर स्लाइड होत असेल तर त्या पेअरला काय म्हणायचं? स्लाइडिंग पेअर. सो व्हॉट इज द डेफिनेशन? व्हेन द लिंक्स ऑफ अ पेअर हॅव sliding motion relative to each other. When links of a pair have sliding motion relative to each other, then the pair is called as sliding pair. Okay, right? Definition is what? When links of a pair have sliding motion relative to each other. Sliding motion relative to each other, then the pair is called as sliding pair. Sliding pair. Okay, simple definition. When links of a pair have sliding motion between them, 2 लिंकच्या मध्ये जर स्लाइडिंग मोशन असेल तर त्या पेअरला काय म्हणायचं? स्लाइडिंग पेअर. फॉर एक्झाम्पल सिंपल तुम्ही सांगू शकता. आतापर्यंत आपण कितीतरी वेळा बघितले स्लाइडर क्रँक मेकॅनिझम मधला स्लाइडर आणि सिलेंडर किंवा पिस्टन और सिलेंडर. दिस इज हा वरचा सिलेंडर आहे, फिक्स्ड लिंक. सिलेंडर फिक्स असतो आणि त्यातला हा पिस्टन. तर पिस्टन काय होतोय? स्लाइडिंग मोशन. पिस्टन स्लाइड होतोय सिलेंडरमध्ये, स्लाइडिंग पेअरचं एक्झाम्पल. सरफेस आहे, सरफेस फिक्स आहे आणि हा स्लाइड होतोय सरफेसवर, स्लाइडिंग पेअर. अजून एक्झाम्पल सांगायची म्हटलं तर
लेथ मशीन तुम्ही पाहिले असेल वर्कशॉपमध्ये. तर लेथ मशीनचा टेल स्टॉक आहे इकडच्या बाजूचा, जो आपण इकडे वर्किंग करतो, इकडे जॉब लावतो, आणि तिकडच्या साईडचा जो टेल स्टॉक आहे त्या बाजूचा भाग, तो स्लाइड होतो, तो मागं पुढं होतो. कशावर? गाईडवेजवर. ते एक्झाम्पल आहे स्लाइडिंग पेअरचं एक्झाम्पल, गाईडवे आणि टेल स्टॉक ऑफ लेथ मशीन. देन अजून एक्झाम्पल स्लाइडिंग विंडोज. आपल्या स्लाइडिंग विंडोज, घराच्या खिडक्या, स्लाइडिंग विंडोज स्लाइड होतात. ओके, म्हणून त्याला नाव दिले स्लाइडिंग विंडोज. तर ही एक्झाम्पल स्लाइडिंग पेअरची असू शकतात. आता या टाईपचे कितीतरी एक्झाम्पल तुमच्या आजूबाजूला तुम्हाला कितीतरी एक्झाम्पल अशी बघायला मिळते. आणि थेअरी ऑफ मशीन हा सब्जेक्ट जो आहे तो तुम्ही रिअल बघू शकता, जे शिकताय ते डोळ्यानं पाहू शकता, असा सब्जेक्ट आहे. ओके, त्यामुळे तुम्ही शोध घ्यायचा आहे की बाबा स्लाइडिंग पेअर मला कुठं दिसते. यानंतर मी जे काही टाईप सांगणार आहे त्या टाईपचे पेअर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करायचा तुमच्या आजूबाजू. ओके, सो दिस इज द फर्स्ट टाईप ऑफ पेअर. देन द सेकंड टाईप ऑफ पेअर इज, लेट अस सी, सेकंड टाईप ऑफ पेअर दॅट इज टर्निंग पेअर. आता या स्लाइडिंग पेअरलाच अजून एक नाव आहे, अजून काय म्हणू शकतो आपण, प्रिझमॅटिक पेअर. प्रिझमॅटिक पेअर असं एक नाव आहे. ओके, नाव द सेकंड टाईप इज टर्निंग पेअर. सेकंड टाईप इज टर्निंग पेअर. माय डिअर फ्रेंड्स, नावामध्येच सगळं आहे. टर्निंग पेअर म्हणजे काय असेल तर एक लिंक दुसऱ्या लिंकच्या रिलेटिव्ह टर्न होत असेल, टर्न, देन दॅट पेअर इज कॉल्ड ॲज टर्निंग पेअर. तर डेफिनेशन कशी सांगू शकतो आपण, तर वेन द लिंक्स ऑफ पेअर हॅव टर्निंग मोशन बिटवीन देम, देन द टर्निंग और रिव्हॉल्विंग मोशन बिटवीन देम, किंवा टर्निंग और रिव्हॉल्विंग मोशन रिलेटिव्ह टू इच अदर, देन द पेअर इज नोन ॲज टर्निंग पेअर. ओके, डेफिनेशन मी पहिल्यांदा लिहितो आता. डेफिनेशन, when the links of pair have turning or revolving motion relative to each other, then it is called as turning pair. Now, what are the examples of turning pair? अशी काही एक्झाम्पल आहेत का टर्निंग पेअरची? तर सपोज हे बिअरिंग आहे, बिअरिंग, दिस इज अ बिअरिंग, आणि त्यामध्ये शाफ्ट रोटेट होतोय, रोटेटिंग शाफ्ट. तर हे कशाचं एक्झाम्पल आहे? कॉलर आहे हा, कॉलर. तर हे एक्झाम्पल कशाचं आहे? टर्निंग पेअर. हा शाफ्ट रोटेट होतोय याच्या आतमध्ये, म्हणजे टर्न होतोय, टर्निंग पेअर. किंवा एखादी पिन, म्हणजे सपोज ट्रॉली, ट्रॅक्टर आणि ट्रॉली आपण जोडतो, मध्ये पिन टाकतो, तर पुढे ट्रॅक्टर वळवला समजा, ट्रॅक्टर आपण टर्न केला, तर मागची ट्रॉली काय होते? त्या पिनच्या तिथून टर्न होतं, बरोबर, म्हणजे टर्निंग पेअर. रिलेटिव्ह मोशन आहे तर ती टर्निंग पेअर. किंवा एखादी पिन असेल समजा, लिव्हर आहे आपला, म्हणजे टू व्हीलरचा आपण जो गिअर शिफ्ट करतो किंवा ब्रेक खालचा, तर तिथं जे गिअर आपण शिफ्ट करतो तर असं पुढं मागं असं होतं, बरोबर, म्हणजे जिथं मध्ये पिन असेल तर तिथं टर्निंग पेअर, टर्निंग. ओके. किंवा ॲक्सल, आपल्या सायकलचं समजा चाक आहे, मधला ॲक्सल आहे, तर टर्निंग पेअर. ओके, तर ही एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता टर्निंग पेअरसाठी. त्यानंतर तिसरा टाईप आहे
कायनेमॅटिक पेअरचा तिसरा टाईप, अकॉर्डिंग टू नेचर ऑफ रिलेटिव्ह मोशन, द थर्ड टाईप ऑफ कायनेमॅटिक पेअर इज रोलिंग पेअर. थर्ड टाईप इज रोलिंग पेअर. सी, third type, rolling pair. What is rolling pair? तर जो दुसरा टाईप होता टर्निंग पेअर, त्यालाच दुसरं नाव आहे रिव्हॉल्यूट पेअर. कारण तिथं मी रिव्हॉल्विंग असं सुद्धा म्हटलेलं, तर त्यालाच रिव्हॉल्यूट पेअर असं सुद्धा म्हणायचं. आता रोलिंग पेअरलाच दुसरं नाव आहे सिलेंड्रिकल पेअर. सिलेंड्रिकल पेअर असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर रोलिंग पेअर म्हणजे काय? वेन लिंक्स ऑफ अ पेअर, वेन टू लिंक्स ऑफ अ पेअर हॅव रोलिंग मोशन किंवा वन लिंक रोल्स ओव्हर अनदर, देन द पेअर इज नोन ॲज रोलिंग पेअर. म्हणजे एका लिंकवर दुसरी लिंक जर रोल होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार? रोलिंग पेअर. म्हणजे आता पहिल्यांदा मी डेफिनेशन लिहितो. वेन द लिंक्स ऑफ अ पेअर हॅव, वेन द लिंक्स ऑफ अ पेअर हॅव रोलिंग मोशन relative to each other, rolling motion relative to each other, then it is called as rolling pair. For example, हा रोड आहे, दिस इज रोड. ही एक लिंक झाली रोड, आणि त्याच्यावर हे तुमच्या व्हेकलचं व्हील आहे. ते रोटेट होते. तुमच्या गाडीचं हे चाक आहे आणि रोड सरफेस आहे, दिस इज व्हील. आता हे व्हील काय जागेवर फिरतं का? तर नाही. ते काय होतं? फिरत पुढं पण जातं. म्हणजे काय होतं? रोलिंग. ओके. किंवा बिअरिंग आहे, बिअरिंग. इकडं आउटर रेस असेल, इकडं इनर रेस, आणि हे बॉल बिअरिंग आहे. तर हे बॉल बिअरिंग काय होते? ह्याच्यामध्ये रोल होते, बरोबर. म्हणजेच बॉल बिअरिंग कशाचं एक्झाम्पल आहे? रोलिंग पेअर. किंवा रोलर बिअरिंग सुद्धा असतात. ते काय होतात? रोल होतात एकामेकावर. रोलिंग पेअर. किंवा ही एक पुली आहे आणि ही एक पुली आहे आणि याच्यावर बेल्ट आहे. तर हा बेल्ट जागेवर फिरत बसतो का? तर नाही. या पुली सपोज फिक्स आहेत. हे मी डायग्राममध्ये हे काढलं की समजायचं, तुम्ही फिक्स केले ते. ओके. तर या दोन पुली आहेत, त्याच्यावर हा बेल्ट आहे. तर फक्त बेल्टच फिरतो का? नाही. तो घेऊन फिरतो, पुलींना घेऊन फिरतो. मग या मोशनला सुद्धा रोलिंग मोशन असं मानलं जातं. ओके. म्हणजे बेल्ट पुढं पण जातोय आणि फिरतोय पण. रोलिंग मोशन, त्याला रोलिंग पेअर असं म्हणायचं. ओके. So these are the examples of rolling pair. And what is rolling pair? When the links of a pair have rolling motion between or rolling motion relative to each other, then the pair is known as rolling pair. And it is also called as cylindrical pair. Now the next fourth type of kinematic pair is screw pair. See, fourth type. आता नावामध्येच आहे स्क्रू पेअर. म्हणजे कुठं असेल? स्क्रू. जिथं थ्रेड असतील, ज्या कंपोनंटला किंवा ज्या लिंकला थ्रेड असतील, तिथं स्क्रू पेअर असणार आहे. फोर्थ टाईप, स्क्रू पेअर. व्हॉट इज स्क्रू पेअर? तर वेन द लिंक्स ऑफ अ पेअर हॅव, आता पहिल्यांदा एक्झाम्पल सांगतो मी. सपोज हा बोल्ट आहे. बोल्ट कोणाला म्हणायचं किंवा नट कोणाला म्हणायचं ते
तुम्हाला सांगायची गरज नाही. बोल्ट कोणाला म्हणायचं? ज्याला एक्सटर्नल थ्रेड असतात त्याला बोल्ट म्हणायचं, आणि ज्याला इंटरनल थ्रेड्स असतात त्याला नट म्हणायचं. हा बोल्ट आहे. ओके, असा बोल्ट सपोज मी काढला, हा बोल्ट आहे आणि तो नटमध्ये बसवायचा आहे. नटमध्ये, नट मी थोडा इथं काढतो असा, हा नटमध्ये सपोज बसवायचा आहे. हा नट, ज्याला आतून थ्रेड असणार आहेत, नट. तर या नटमध्ये मला बोल्ट, हा बोल्ट बसवायचा आहे. तर काय करावं लागेल? हा बोल्ट, हा नट फिक्स आहे सपोज, ही फिक्स लिंक, फिक्स. ओके, नट फिक्स आहे, बोल्ट मला त्यामध्ये बसवायचा आहे. काय करायला लागेल? बोल्ट रोटेट करायला लागेल. ओके, टर्निंग, टर्निंग मोशन एक झाली, आणि हा बोल्ट रोटेट होत होत काय होणार? खाली खाली जाणार. म्हणजे तो सरफेसवर काय होणार? स्लाइड होणार. नटच्या आतल्या सरफेसवर बोल्टचा वरचा जो सरफेस आहे तो स्लाइड पण होणार, आणि टर्निंग आपण करतोय. म्हणजे इथं दोन मोशन आल्या, टर्निंग ॲज वेल ॲज स्लाइडिंग. मग स्क्रू पेअर कोणाला म्हणायचं? वेन लिंक्स ऑफ अ पेअर हॅव्हिंग टर्निंग ॲज वेल ॲज स्लाइडिंग मोशन relative to each other, then the pair is known as screw pair. Okay, definition: when the links of a pair, when the links of a pair have turning as well as sliding motion, relative to each other, then it is called as screw pair. ओके, तर एक्झाम्पल, ज्याला ज्याला थ्रेड आहेत, ज्या ज्या मशीन एलिमेंटला थ्रेड्स आहेत, थ्रेड्स, याला थ्रेड्स म्हणता तुम्ही, थ्रेड्स. तर ज्या ज्या मशीन एलिमेंटला थ्रेड्स आहेत तिथं स्क्रू पेअर येणार आहे. ज्याला थ्रेड्स असतील तो दुसऱ्या पार्टमध्ये बसवताना त्याला इंटरनल थ्रेड्स असतील. दोघांच्या मध्ये टर्निंग आणि स्लायडिंग केल्याशिवाय एक पार्ट दुसऱ्यामध्ये बसणार नाही, तिथं स्क्रू पेअर. किंवा लीड स्क्रू, लेथ मशीनचा जो लीड स्क्रू असतो, लीड स्क्रू आणि लेथ मशीनचा जो नट आहे त्यांच्यामध्ये स्क्रू पेअर असतो. अजून समजा स्क्रू आहेत, आता हा बोर्ड आहे, मला भिंतीमध्ये बसवायचा आहे, मी कशानं? स्क्रू थ्रू बसवलाय, स्क्रू बसवले. भिंत फिक्स, नटचं काम करते भिंत, त्याच्यामध्ये स्क्रू बसवलाय फिरवून, म्हणजे स्क्रू टर्न पण होतोय आणि आत जाताना स्लाइड होतोय भिंतीच्या सरफेसला. तर त्यांच्यामध्ये कोणता पेअर? स्क्रू पेअर. ओके, these are the examples of screw pair and this is the definition. Now the fifth type and last type according to nature of contact is spherical pair. Fifth type is spherical pair. So see what is mean by spherical pair. नावामध्येच आहे फिफ्थ टाइप, स्पेरिकल पेअर. म्हणजे काहीतरी स्पियर शेप असणार आहे. या लिंकमध्ये काहीतरी स्पियर शेपचं असणार आहे. तर यामध्ये काय असणार? वेन वन लिंक इन द फॉर्म ऑफ स्पियर, मी काय म्हणलं? कोणती तरी एक लिंक स्पियर शेपची असणार. स्पियर म्हणजे बॉल, बॉल सारखं आपला चेंडू असतो, काय स्पेरिकल शेपचा असतो स्पियर. म्हणजे कोणती तरी एक लिंक ही स्पियर शेपची असणार, आणि तो स्पेअर दुसऱ्या पार्टमध्ये काय होणार? रोटेट होणार, इकडं तिकडं त्याची मोमेंट होणार. त्यावेळेस त्या पेअरला काय म्हणायचं? स्पेरिकल पेअर. ओके, तर डेफिनेशन काय? when one link in the form of sphere turns inside the fixed link, then the pair is called as spherical pair. Okay,
डेफिनेशन आधी लिहितो, एक्झाम्पल बघू. तर डेफिनेशन काय, वेन वन लिंक in the form of sphere when one link in the form of sphere turns inside another fixed link, then the pair is known as spherical pair. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या व्हेकलचा जो आरसा आहे, व्हेकल मिरर, तो पाहिलाय. तुम्ही असा करू शकता, तुमच्या बाईकचा आरसा बघा, तुम्ही असा करू शकता, असा फिरवू शकता, इकडे घेऊ शकता, ओके, खाली करू शकता, तुमचं तोंड बघू शकता त्यामध्ये असा करून, कसाही फिरवू शकता. ते तुम्ही कधी म्हणजे विचार केला आहे का की बाबा ते कसं फिरत असेल? सगळीकडे फिरतंय ते, फक्त इकडं पूर्णपणे होत नाही. तिथल्या तिथं थोड्याशा डिरेक्शनमध्ये, थोड्याशा अँगलमध्ये, प्रत्येक अँगलला ते फिरते. ते कशामुळं, याचा कधी विचार केलाय आपण? नाही. तर फुटलेला आरसा नावा फोडू नका. फुटलेला आरसा जर एखादा सापडला तुमच्या व्हेकलचा, तर बघा त्याच्या एंडला स्पिअर असतो, एक स्पिअर असतो, आणि तो काय होतो, त्या होलमध्ये तो स्पिअर, आणि स्पिअर असल्यामुळे काय होते, त्याचं रोटेशन कुठल्याही अँगलला होते. ओके, तर हे एक्झाम्पल आहे व्हेकल मिरर एक एक्झाम्पल आहे. नंतर जॉयस्टिक एक एक्झाम्पल आहे, किंवा पेन स्टँड असते, ते पण इकडं तिकडं होतं, स्पिअर असतं, ते एक पेन स्टँड एक्झाम्पल आहे. व्हेकल मिरर मेन एक्झाम्पल. नंतर बॉल अँड सॉकेट जॉईंट एक असतो मेकॅनिकलमध्ये, बॉल अँड सॉकेट जॉईंट, ते एक एक्झाम्पल आहे. म्हणजे आपला आता हा हात आहे, हा किंवा इथं, हे बघा इकडं मोशन होते, इकडं मोशन होते, वर खाली. ओके, एक्झाम्पल स्पिअर पेअर, किंवा गुडघा आपला, ओके, स्पेरिकल पेअर असतो तिथं गुडघ्यामध्ये, बॉल अँड सॉकेट जॉईंट असतो, स्पेरिकल पेअरची एक्झाम्पल आहे. तर आता डायग्रॅम जर काढायची म्हटलं तर, सपोज असा स्पिअर आहे, व्हेकल मिरर आहे, त्याचं एक्झाम्पल मी काढतो इथं. असं समोट असं असते, अशा टाईपचं असतं. तर हा ही एक फिक्स्ड लिंक झाली, फिक्स्ड लिंक, त्याच्यामध्ये हा होल स्पेरिकल शेप, आणि त्यात हा स्पिअर, हे इकडं तिकडं होऊ शकतं. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ स्पेरिकल पेअर. अकॉर्डिंग टू नेचर ऑफ रिलेटिव्ह मोशन, देर आर 5 टाइप्स ऑफ कायनेमॅटिक पेअर. वन इज स्लाइडिंग पेअर, सेकंड इज टर्निंग पेअर, थर्ड इज रोलिंग पेअर, फोर्थ इज स्क्रू पेअर, अँड फिफ्थ इज स्पेरिकल पेअर. नाव second classification, according to the second classification is according to nature of contact. दोन लिंकच्या मध्ये कोणत्या टाईपचा कॉन्टॅक्ट आहे त्याच्यावरून दोन टाईप पडतात, त्याच्यावरून पेअरचे दोन टाईप पडतात. कोणते कोणते ते आपल्याला आता बघायचं आहे. अकॉर्डिंग टू बी, according to nature of contact, according to nature of contact, there are two types. One is lower pair, and second is higher pair. So what is lower pair? आता कॉन्टॅक्ट किती टाईपचे असू शकतात? दोन लिंकच्या मध्ये कॉन्टॅक्ट कसा असू शकतो? तर पिस्टन आणि सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये सपोज आता हे आहे, हा पेन आहे, हे आहे, याच्यामध्ये हे बसते, इथं ते बसताना खाली जाते थोडं, तर तो कोणता कॉन्टॅक्ट आहे? पूर्ण एरिया कॉन्टॅक्ट किंवा सरफेस कॉन्टॅक्ट. किंवा पिस्टन आहे, सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये पिस्टन रेसिप्रोकेट होतं, तर तो पूर्ण कोणता कॉन्टॅक्ट झाला? एरिया,
दोन लिंकच्या मध्ये कोणता कॉन्टॅक्ट झाला? एरिया कॉन्टॅक्ट. म्हणजे आता हा इकडे काढतो डायग्राम मी. हा सिलेंडर आहे आणि हा पिस्टन आहे. तर याच्यामध्ये कोणता कॉन्टॅक्ट झाला? हा पूर्ण सर्कम्फरन्सवर असणार तो कॉन्टॅक्ट. सरफेस कॉन्टॅक्ट किंवा एरिया कॉन्टॅक्ट आपण म्हणू शकतो. ओके, हा एक टाईपचा कॉन्टॅक्ट झाला. किंवा असं दाखवलं तर हा कोणता कॉन्टॅक्ट याच्यामध्ये? पूर्ण एरिया कॉन्टॅक्ट किंवा सरफेस कॉन्टॅक्ट. ओके, आता सपोज हे बॉल बिअरिंग आहे. सपोज बॉल बिअरिंग आहे, हे बॉल बिअरिंग आहे. इथं कोणता कॉन्टॅक्ट आहे? एक पॉइंट फक्त टच झाला, एक पॉइंट टच झाला. ओके, पॉइंट कॉन्टॅक्ट. किंवा हे तुमचं चाक आहे, गाडीचं चाक. हे रोडवर असं टच झाले. सपोज रोडवर चाललंय, तर हे चाक किती टच झालेलं असतं? पूर्ण चाक पसरलेलं असतं का? नाही. किती टच झालेलं असतं हे चाक? एक लाईन, सरफेसवर फक्त एक लाईन टच झालेली असते. ओके, चाकाची फक्त एक लाईन टच झालेली असते सरफेसवर. म्हणजे तो कोणता कॉन्टॅक्ट? लाईन कॉन्टॅक्ट. म्हणजे दोन टाईपचे कॉन्टॅक्ट आहेत, एक सरफेस किंवा एरिया कॉन्टॅक्ट आणि एक आहे पॉइंट किंवा लाईन कॉन्टॅक्ट. ओके, तर या दोन कॉन्टॅक्टवरून कायनेमॅटिक पेअरचे दोन टाईप पडतात, एक लोअर पेअर आणि दुसरा हायर पेअर. तर लोअर पेअर कोणाला म्हणायचं? सरफेस और एरिया कॉन्टॅक्ट असेल तर त्याला लोअर पेअर म्हणायचं, पॉइंट और लाईन कॉन्टॅक्ट असेल तर त्याला हायर पेअर म्हणायचं. पहिल्यांदा लोअर पेअर बघूया. तर डेफिनेशन काय सांगू शकतो आपण लोअर पेअरची? when the contact between two links किंवा when a pair has surface or area contact, when a pair has surface or area contact, then the pair is called as लोअर पेअर. मग आता स्लायडिंग पेअर आपण बघितलं, पिस्टन स्लाइड होतोय, सरफेस कॉन्टॅक्ट, लोअर पेअर आला. टर्निंग पेअरमध्ये अशी पूर्ण पिन असते, होल, आणि त्या पिनवर वरचं काय असेल ते टर्न होते, म्हणजे पूर्ण सरफेस कॉन्टॅक्टमध्ये आहे, सरफेस कॉन्टॅक्ट, लोअर पेअर. तिसरा टाईप कोणता होता? रोलिंग पेअर. म्हणजे शाफ्ट आहे, एवढा होल असतो, हा शाफ्ट त्यात रोटेट होतोय, पूर्ण सरफेस कॉन्टॅक्टमध्ये आहे दोन्हीचा, लोअर पेअर. चौथ्या टाईपचा होता स्क्रू पेअर, पूर्ण स्क्रू कॉन्टॅक्टमध्ये, एरिया येतोय पूर्ण. ओके, लोअर पेअर. स्पेरिकल पेअर, स्पिअर जेवढा आपण बघितलं तेवढा स्पिअर कॉन्टॅक्टमध्ये आहे, म्हणजे एरिया आहे, सरफेस कॉन्टॅक्टमध्ये येतोय, लोअर पेअर. म्हणजे पहिल्या टाईपनं जे आपण क्लासिफिकेशन बघितलं ते सगळे पेअर लोअर पेअर्स आहेत. मग त्यात जेवढी एक्झाम्पल आपण बघितली ते सगळे लोअर पेअर्स, एक्सेप्ट रोलिंग पेअर मधलं, एक्सेप्ट रोलिंग पेअर. रोलिंग पेअर आपण घेऊ शकत नाही, कारण रोलिंग पेअर मध्ये काय येणार? बिअरिंग किंवा पॉइंट और लाईन कॉन्टॅक्ट येतोय रोलिंग पेअर मध्ये, त्यामुळे ते एक्झाम्पल घेऊ शकत नाही. बाकीची जे एक्झाम्पल आहेत, स्लाइडिंग, टर्निंग, स्क्रू आणि स्पेरिकल पेअर, ही लोअर पेअरची एक्झाम्पल आहे. मी तर फॉर एक्झाम्पल डायग्राम काढतो. हा फिक्स सरफेस, त्याच्यावर हा पिस्टन स्लाइड होतोय, लोअर सरफेस कॉन्टॅक्ट आहे, लोअर पेअर. ओके, किंवा नट अँड बोल्ट, ते एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. ओके, सो दिस इज लोअर पेअर. आता लोअर पेअरमध्ये सरफेस कसा पाहिजे? सरफेस, सपोज पिस्टनचा सरफेस फ्लॅट आहे, तर सिलेंडरचा पण कसा पाहिजे, किंवा या सरफेसचा पण सरफेस कसा पाहिजे? फ्लॅटच पाहिजे. सपोज बोल्टला थ्रेड आहेत, तर नटला सुद्धा थ्रेड पाहिजे, तर त्याच्यामध्ये तो जाणार आहे आत. म्हणजे सरफेस किंवा एरिया हा कसा पाहिजे? सिमिलर पाहिजे. लोअर पेअरमध्ये दोन्ही लिंकचे सरफेस कसे असतात? सिमिलर.
सिमिलर सरफेसेस. दोन्ही लिंकचे सरफेस कसे असतात? सिमिलर. सिमिलर सरफेसेस. ओके. नाउ द सेकंड टाइप ऑफ kinematic pair according to nature of contact is higher pair. See what is mean by higher pair. The second type is higher pair. See what is higher pair. Higher pair मी मगाशी सांगितलं लाईन किंवा पॉइंट कॉन्टॅक्ट असेल तर हायर पेअर. And what is definition? The pair when the pair has point or line contact. When the pair has line or point contact, when the pair has line or point contact between the links, line or point contact between the links, then the pair is called as higher pair. For example, line contact. मगाशी एक्झाम्पल सांगितलं मी. आपल्या व्हेकलचं जे व्हील आहे इथं लाईन कॉन्टॅक्ट असतो रोड बरोबर. हा रोड आहे, हे सपोज व्हील आहे. व्हील दोघांच्या मध्ये लाईन कॉन्टॅक्ट अशी लाईन असेल. आता इकडं जर दाखवलं असं, ओके, असं सरफेस लाईन कॉन्टॅक्ट. ओके. किंवा बेरिंग, इनर रेस आणि आउटर रेस मध्ये बेरिंग आहे, तर पॉइंट कॉन्टॅक्ट फक्त असतो. पॉइंट कॉन्टॅक्ट. हे बॉल बेरिंग आहे. सपोज रोलर बेरिंग असेल, रोलर बेरिंग असं असते, तुम्ही बघितलं असेल तर रोलर बेरिंग हे सरफेसला असं कॉन्टॅक्टमध्ये असतं, फक्त लाईन कॉन्टॅक्टमध्ये असते. ओके. अजून तुम्ही एक्झाम्पल गिअर, आपला जो गिअर आहे, दोन गिअर जर जोडले असतील, दोन गिअर, तर यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट कसा असतो? लाईन कॉन्टॅक्ट. ओके, लाईन कॉन्टॅक्ट दोघांच्या मध्ये. म्हणजे आता याला काहीतरी विड्थ असेल पलीकडं, तर लाईन कॉन्टॅक्ट दोघांच्या मध्ये. तर ही सगळी एक्झाम्पल आहेत हायर पेअरची. किंवा अजून कॅम अँड फॉलोवर, तुम्हाला माहित असेल कॅम अँड फॉलोवर. नसेल तर आपल्याला पुढे युनिट आहे कॅम अँड फॉलोवरचं तिसरं, तिथं तुम्हाला बघायला मिळणार आहे. सपोज हा रोलर आहे आणि हा फॉलोवर. याला म्हणायचं फॉलोवर, म्हणजे फॉलो करतो कोणाला? कॅमला. कॅम ह्याला म्हणायचं कॅम. कॅम फिक्स आहे. कॅम जसं रोटेट होईल, कॅम असा वर आला तर हा फॉलोवर वर जाणार. कॅम सपोज फिरत फिरत असं खाली आला, हे कुठं असणार? इथं आलं तर फॉलोवर खाली येणार. ओके. तर यांच्यामध्ये कोणता कॉन्टॅक्ट आहे? पॉइंट कॉन्टॅक्ट आहे किंवा लाईन कॉन्टॅक्ट असेल तर हा कोणता पेअर? हायर पेअर. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ हायर पेअर. आणि याच्यामध्ये सरफेस सिमिलर असावा असं काय नाही. सरफेस सिमिलरच असावा असं काही बंधन नाही. ओके. सो दिस इज अबाउट क्लासिफिकेशन ऑफ कायनेमॅटिक पेअर अकॉर्डिंग टू नेचर ऑफ कॉन्टॅक्ट. आता लास्ट आणि तिसरा टाईप क्लासिफिकेशनचा, तिसरी मेथड आहे अकॉर्डिंग टू नेचर ऑफ मेकॅनिकल कन्स्ट्रेंट. अकॉर्डिंग टू नेचर ऑफ मेकॅनिकल कन्स्ट्रेंट. म्हणजे कन्स्ट्रेंट कसा झालाय, लिंक कन्स्ट्रेंट कशी झाली, स्वतःहून झाली का करावी लागली, त्याच्यावरून टाईप आहे. ओके. अकॉर्डिंग टू अकॉर्डिंग टू नेचर ऑफ मेकॅनिकल कन्स्ट्रेंट. नेचर ऑफ मेकॅनिकल कन्स्ट्रेंट. ओके. सी द फर्स्ट टाइप इज क्लोज्ड पेअर. फर्स्ट टाइप इज क्लोज्ड पेअर. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल स्लायडर क्रँक मेकॅनिझम आपण बघितलं, किंवा इंजिन मधलं जे पिस्टन सिलेंडर मेकॅनिझम, त्याला स्लायडर क्रँक मेकॅनिझम म्हणायचं. त्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक लिंकला प्री डिटरमाइंड मोशन दिलेले आहे. म्हणजे प्रत्येक लिंक ही कन्स्ट्रेंड आहे, मेकॅनिकली कन्स्ट्रेंड आहे.
बरोबर, एकामेकाला जोडली त्यामुळे ती मेकॅनिकली कन्स्ट्रेंड झालेली आहे. अशा मेकॅनिकली कन्स्ट्रेंड जर मोशन असेल दोन लिंकमध्ये तर ते कोणतं पेअर? क्लोज्ड पेअर. तर डेफिनेशन, वेन द इलेमेंट्स ऑफ अ पेअर किंवा लिंक्स, वेन द लिंक्स ऑफ अ पेअर, when the links of a pair are when links of a pair are held together mechanically, are held together, held किंवा connected together mechanically, held together or connected together mechanically, then the pair is called as. मग पिस्टन सिलेंडर तुम्ही मेकॅनिझम घेऊ शकता इथं. फॉर एक्झाम्पल, यातली प्रत्येक लिंक ही काय मेकॅनिकली कन्स्ट्रेन आहे, मेकॅनिकली कनेक्टेड आहे. ओके, यातली प्रत्येक लिंक ही मेकॅनिकली कनेक्टेड आहे, क्लोज्ड पेअर. ओके, कोणती लिंक मोकळी नाही. फिक्सला जोडले मेकॅनिकली कनेक्टेड, या दोन्ही जोडलेले आहेत मेकॅनिकली कनेक्टेड, या दोन्ही जोडलेले आहेत मेकॅनिकली कनेक्टेड. या सिलेंडरमध्ये पिस्टन रेसिप्रोकेट होणार आहे, मेकॅनिकली कनेक्टेड. असे जे पेअर आहे त्याला कायनेमॅटिक पेअरला क्लोज्ड पेअर असं म्हणायचं. नाउ द सेकंड टाइप इज ऑब्वियसली अनक्लोज्ड पेअर. सेकंड टाइप इज अनक्लोज्ड पेअर. Second and last type, unclosed pair. अनक्लोज्ड पेअर. तर अनक्लोज्ड पेअर म्हणजे काय? मेकॅनिकली कनेक्ट नसेल तर, दोन लिंक जर मेकॅनिकली कनेक्टेड नसतील पण कनेक्टेड आहेत, मेकॅनिकली नाहीत पण कनेक्टेड आहेत, म्हणजे दोघांच्या मध्ये पेअर आहे कायनेमॅटिक पेअर, पण तो मेकॅनिकली झालेला नाही. ओके, मग कशामुळे होतो? मग कशामुळं? तर कॅम अँड फॉलोअर मेकॅनिझम आपण मगाशी बघितलं. कॅम अँड फॉलोअर, हा कॅम आहे, सपोज हा कॅम आहे आणि हा सपोज फॉलोअर आहे, हा फॉलोअर आहे. तर हा फॉलोअर काय फक्त इथं मी अडकवलाय, हा फॉलोअर मी फक्त अडकवलाय. हा कॅम मी रोटेट करणार आहे, कॅम मी रोटेट करणार आहे, फॉलोअरला मी काहीच करणार नाही, फक्त कॅम रोटेट करणार आहे. मग कॅम रोटेट करायला लागलो मी, हा कॅम खाली खाली आला तर फॉलोअर काय होणार? खाली खाली येणार. ओके, म्हणजे आता सपोज हा कॅम जर असा झाला, ओके, हा कॅम असा झाला तर फॉलोअर काय होईल? वर जाईल. ओके, हा फॉलोअर वर जाईल, आपोआप गेला. त्याला मी काय लावलंय, काही जॉईन केलंय का? हा फक्त चिकटलाय त्याच्यावर. ओके, मग हा फॉलोअर आपोआप वर जाईल. हा कॅम फिरून जर हा सरफेस इथं आला, फॉलोअर खाली येईल त्याच्यावर. म्हणजे हा फॉलोअर काय होतोय? मी फक्त मोशन ह्याला दिली, मोशन फक्त मी कॅमला देतोय, पण फॉलोअर आपोआप त्याला फॉलो करतोय. म्हणजे कनेक्शन दोघांच्या मध्ये कायम राहते, रिलेटिव्ह मोशन राहते दोघांच्या मध्ये, म्हणून त्याला काय म्हणायचं? अनक्लोज्ड पेअर. मेकॅनिकली कनेक्टेड नाही, पण फॉलोअरच्या ग्रॅव्हिटीमुळं, फॉलोअरच्या वेटमुळं किंवा ग्रॅव्हिटीमुळं म्हणा, त्याचं जे वेट असेल ते खाली ॲक्ट होत असेल डब्ल्यू, ते वेट कॅम जसा फिरेल तसं त्याच्या वेटमुळं कॉन्टॅक्टमध्ये कायमस्वरूपी राहणार. किंवा काय केलं जातं? स्प्रिंग लावली जाते, स्प्रिंग. इथं फक्त स्प्रिंग असते, इथं फक्त स्प्रिंग असते. त्या स्प्रिंगच्या फोर्समुळे काय होतं? फॉलोअर त्या कॅमच्या कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये राहतो. ओके, सो दिस इज द अनक्लोज्ड पेअर. तर डेफिनेशन सिंपल सांगू शकता तुम्ही. when two links of a pair are in when two links of a pair are in contact either due to
either due to gravity or spring force. Either due to gravity or spring force, then the kinematic pair is called as unclosed pair. ओके, इथलं तुम्ही मधलं पूर्ण करून घ्या. देन द पेअर इज कॉल्ड एज कायनेमॅटिक पेअर. तर अशा प्रकारचं कायनेमॅटिक पेअर हा पॉईंट होता. भरपूर मोठा पॉईंट होता, त्यामुळे तुम्हाला जास्त मी बोर केलं या लेक्चरमध्ये, व्हिडिओ लेक्चरमध्ये. तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर कसं वाटलं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या नाही झाल्या या लेक्चरमधून ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. किंवा अजून काही सजेशन्स तुमचे असतील, किंवा तुम्हाला जर वाटत असेल की बाबा अजून सुधारणा पाहिजे काहीतरी, तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कायनेमॅटिक पेअरची आपण डेफिनेशन या व्हिडिओमध्ये काय बघितलं ते परत एकदा बघू. कायनेमॅटिक पेअर बघत असताना आपण जॉईंट म्हणजे काय बघितलं, जॉईंट ऑर पेअर म्हणजे काय बघितलं, त्याचे 3 टाईप, बायनरी, टर्नरी, क्वाटर्नरी. त्यानंतर आपण कायनेमॅटिक पेअरची डेफिनेशन बघितली, त्याची एक्झाम्पल बघितली, पेअर कसे ओळखायचे स्लायडर क्रँक मेकॅनिझममध्ये ते आपण पाहिलं. आणि कायनेमॅटिक पेअरचं क्लासिफिकेशन 3 टाईप नव्हतं, अकॉर्डिंग टू नेचर ऑफ रिलेटिव्ह मोशन, according to nature of contact and according to nature of mechanical constraint. According to nature of relative motion 5 टाईप पडतात, स्लायडिंग पेअर, टर्निंग पेअर, रोलिंग पेअर, स्क्रू पेअर आणि स्पेरिकल पेअर. अकॉर्डिंग टू नेचर ऑफ कॉन्टॅक्ट 2 टाईप पडतात, लोअर पेअर आणि हायर पेअर. लोअर पेअर म्हणजे सरफेस कॉन्टॅक्ट, हायर पेअर म्हणजे लाईन कॉन्टॅक्ट. आणि अकॉर्डिंग टू नेचर ऑफ मेकॅनिकल कन्स्ट्रेंट 2 टाईप, क्लोज्ड पेअर आणि अनक्लोज्ड पेअर. क्लोज्ड पेअर ज्यावेळी मेकॅनिकली कनेक्ट असतील तर क्लोज्ड पेअर, जर ग्रॅव्हिटी किंवा स्प्रिंग फोर्समुळे कनेक्ट असतील 2 एलिमेंट तर त्याला अनक्लोज्ड पेअर असं म्हणायचं. ओके, सो दिस इज द ऑल अबाउट कायनेमॅटिक पेअर. सो थँक्यू व्हेरी मच.